अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे नागपूर अधिवेशनात खळबळ। शिवसेना आमदार महेंद्र दळवींचा व्हिडिओ पोस्ट। आणखी काही व्हिडिओ समोर आणणार दानवेंचा इशारा। अंबादास दानवे ब्लॅकमेलर, आमदार महेंद्र दळवींचा आरोप। रायगडावरील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली। दळवींचा सुनील तटकरेंकडे रोख। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही कॅश बॉम्ब। पीडब्ल्यूडी खात्यातील अभियंता पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच अभियंते कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात, संदीप देशपांडेंचा आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक। गळ्यात कापसाच्या माळा घालत सरकार विरोधात घोषणाबाजी। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण विधानसभेत उपस्थित। संपदा मुंडेंची हत्या नव्हे आत्महत्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, 60 दिवसात चार्जशीट दाखल करणार। विरोधी पक्षनेतेपदावरून मवियात फूट पडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी सहकार्याची ऑफर। मविया नेते आज विधानसभा अध्यक्षांसह विधान परिषदेच्या सभापतींचीही भेट घेणार। विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार। राहुल नार्वेकर आणि राम शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण। मनोज जरांगेंकडून देशमुख कुटुंबियांची भेट। तर येत्या 2 महिन्यात आरोपींना शिक्षा न झाल्यास मोठं आंदोलन उभारणार, जरांगेंचा इशारा। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन। वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार। पुण्यातील सदाशिव पेठेत कपड्याच्या दुकानाला भीषण आग। अग्निशमन दलाचे 5 गाड्या घटनास्थळी दाखल। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। नाशिकच्या नेताळे गावातील मतोबा मंदिरातील चोरी प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक। नाशिक ते संभाजीनगर महामार्गावर आंदोलन। चांदीच्या 2 मूर्तींवर चोरट्यांचा डल्ला। बीडच्या सांगवी गावात जमिनीच्या किरकोळ वादातून आई मुलाला गाव गुंडांकडून बेदम मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ समोर। गुंडांवर तात्काळ कारवाईची मागणी। विमानसेवा विस्कळीत झाल्यानं इंडिगोवर कडक कारवाई होणार। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांचा स्पष्ट इशारा। तर इंडिगो एअरलाइन्सच्या दैनिक उड्डाण संख्येत 5% कपात करण्याचे डीजीसीएचे आदेश। गोवा क्लब अग्निकांडानंतर दोन्ही मालक थायलंडला फरार। फुकेतला जाणाऱ्या विमानातून दोघे पसार। क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा विरोधात लुकआउट नोटीस जारी। हिमाचल प्रदेशातील रोहतांग दर्रा आणि मनालीतील हंगामातील पहिली बर्फवृष्टी। निसर्गानं पांघरली पांढरी चादर। बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी।